हॅलो अँड वेलकम बॅक टू एम ट्रेडर्स. सो आज आपण बघणार आहोत की एसएमए आणि ईएमए म्हणजे काय. तर सगळ्यात पहिल्यांदा एसएमए आणि ईएमए हे एका टाईपचे इंडिकेटर्स. नेक्स्ट प्रश्न, इंडिकेटर म्हणजे काय. इंडिकेटर बाय डेफिनेशन एक क्वांटिटेटिव्ह अनालिटिकल टूल असतं. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, इट डिपेंड्स ऑन क्वांटिटी. एक किती दिवसांचा तुम्हाला डाटा पाहिजे त्याच्यावरनं तुम्ही काहीतरी करता, त्या टूलला वापरून काहीतरी करता, त्याचा अनालिसिस करता थोडक्यात, आणि तो डाटा तुम्हाला प्रेझेंट केला. हा झाला इंडिकेटर. आता इंडिकेटर आपण कशाला वापरतो. एक थेअरी अशी आहे, ऍक्च्युली दोन थेरीज आहेत. पहिली थेरी त्यातली अशी आहे की फ्युचर प्राइस मुवमेंटच्या पास्ट प्राइस मुवमेंट्सवरती डिपेंडंट आहे. ही एक थेरी सांगते. आणि दुसरी थेरी सांगते की मार्केट इफिशियंट असतं. इफिशियंट म्हणजे काय, आत्ताची जी प्राइस, फॉर एक्झाम्पल 24,460 जी काय प्राइस आहे निफ्टीची, ही प्राइस आपल्याला पाहिजे तो सगळा डाटा सांगते मार्केटचा. पास्टच्या प्राइसेसचा आत्ताच्या प्राइसेसवर काही फरक पडत नाही. दोन थेरीमध्ये, सेकंड थेरीमध्ये कुठचाच इंडिकेटर व्हॅलिड नसतो. रिझन बिईंग की समजा सगळा डाटा माझ्याकडे इथे मिळतोय मला, तर मी पाचचा डाटा, लाईक बाकीची क्वांटिटी बघून मला काहीच फरक पडत नाही, राईट. आणि उद्याचा डाटा मी प्रेडिक्ट करू शकत नाही कारण तो आजच्या डाटावरती बेस्ड नसणार आहे. पण फर्स्ट थेरीनुसार सगळा जो काय फ्युचर मार्केट मुवमेंट्स होणार आहेत त्या आधीच्या गोष्टींवरती बेस्ड. आता मी कुठचं मानतो, इट डिपेंड्स ऑन स्टॉक, राईट. फॉर एक्झाम्पल, रिलायन्स आपण स्टॉक म्हणतो. रिलायन्सचा उद्याचा काय होणार आहे हे काही वेळा आजच्या किंवा कालच्या प्राइसेस किंवा एका आठवड्याच्या प्राइसवर डिपेंड असेल. पण रिलायन्स 20 वर्षापूर्वी रिलायन्सचं काय झालं याने काहीच फरक पडणार नाही. सो देर इज अ लिमिट माझ्यानुसार, की येस मार्केट प्युअरली इफिशियंट नसतात, पण इनइफिशियंट पण नसतात. इनइफिशियंट म्हणजे काहीच आपण अंदाज लावू शकत नाही, फक्त हिस्टॉरिकलनेच अंदाज लावता येतो असं पण नसतं. सो आधी आपण बघू की एसएमएचा अर्थ सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज काय, बेसिकली आता इथे मी एसएमए ला एक सेटिंग लावलंय की मी लेंथ 10 ची घेतली. 10 म्हणजे काय, 10 कॅन्डल्स. या केसमध्ये प्रत्येक कॅन्डल एक दिवसाची. तर प्रत्येक दिवसाचा क्लोज जो असेल तो 10 दिवसाचा तो कॅल्क्युलेट करेल. की लाईक लेटचे 7 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंत, ऍक्च्युली 17 एप्रिल नाही येणार, थोडे जास्त असतील, 23-24 एप्रिल पर्यंत क्लोजिंग प्राइस काय होती त्या सगळ्या ऍड करून डिवाइड बाय 10 करेल. साधं ऍव्हरेज घेतलेलं आहे 10 दिवसांचं, त्याला म्हणतात सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. म्हणजे काय, आता 5 मेचं सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज काय सांगणार, की आधीच्या 10 दिवसाचं ऍव्हरेज काय होतं मार्केटचं. सोपं आहे. तसं आता मी हे वाढवू पण शकतो, राईट. 10 जायचे 100 करू शकतो. सी वेगळा झाला, 1000 करू शकतो खाली जाणाऱ्याचे. दिसतात खाली गेलेलं, का ते आता 1000 दिवसांचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो. उपयोग काय सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेजेसचा, ते आपल्याला बेसिक ट्रेंड कुठचा चालू आहे ते सांगते ऍट अ सर्टन लेवल. सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज 1 ठेवला तर मार्केट प्रमाणेच ऑब्व्हियसली मूव्ह करेल, राईट. पण समजा मी ते लेटचे 100 ठेवलं, ठीक आहे, तर इथे मला कळेल की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय आहे ऍटलिस्ट पाच 100 दिवसांच्या ऍव्हरेजनुसार. दिसतंय मार्केट अपवर्ड ट्रेंडला इथे कळतंय, आणि आता थोडंसं खालच्या ट्रेंडला आणि आता बॅलन्स आउट होतोय असं दिसतंय एकंदर. पण सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेजचा एक फॉल्ट, मार्केटच्या वरती जातो तेव्हा ते इथे दिसते पटकन वरती गेलंय. इथे ट्रेंड बदललं, राईट. ट्रेंड ब्रेक झाला, लोअर हायस त्या लोअर लोज येणं बंद झालं. पण ते एसएमए ला अजून कळलं नाही. रिझन काय, की तो अजून 100 दिवसा आधीचा पण डाटा इन्क्लूड करतो या गोष्टीमधून. त्याच्यासाठी एक दुसरं टूल बनतं, त्याला काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज काय करतो, आता मी इथे सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज आत्तासाठी बंद करतो आणि एक्सपोनेन्शियल ओपन करतो. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज काय करतो, की हा पण 10 दिवसांचा ऍव्हरेज, पण ह्या 10 दिवसांच्या ऍव्हरेजमध्ये आजच्या दिवशीला महत्व जास्त, वेट आजच्या दिवशीचं जास्त. म्हणजे काय, की 10व्या दिवशीचं म्हणजे 10 दिवसापूर्वीचं जे काय प्राइस होती त्याचा इफेक्ट कमी पडतो ईएमए वरती कम्पेअर टू आजच्या दिवशीला महत्व जास्त मिळतं. कालच्या दिवशीला थोडं कमी मिळेल, पण आजच्यापेक्षा कमी, पण परवापेक्षा जास्त. ठीक आहे. आता ह्याचा उपयोग आहे आपल्याला प्राइस मुवमेंट्स किंवा ट्रेंड चेंजेस जास्त लवकर कळतात. आता हा 100चा होता, इथे सेम आपण ईएमए 100 चालू, ठीक आहे. तुम्हाला इथे थोडासा डायव्हर्जन्स दिसतं. इथे दोन वेगळ्या क्रॉस झालेले आहेत एक दुसऱ्याला. फॉर एक्झाम्पल इथे पण झालेलं. इथे त्यांनी डाऊन ट्रेंड सांगितलेला इथेच कुठेतरी, राईट.
मी करतो. सी इथेच खाली जायला सुरुवात झाली, राईट. पण तेव्हा एसएमए, आता एसएमए कलर लक्षात घेऊन ठेवा. एसएमए त्या रेंज बाउंड दाखवत होते, पण मार्केट टेक्निकली त्या खाली चालू दिसतंय. मार्केट खाली चालत होतो पुढे. सेम आत्ता पण तसंच झालं. करेक्ट. समजा इथे आपण बघितलं तर ईएमए आपल्याला काय दाखवतंय की मार्केट वरती जाते, अपवर्ड ट्रेंड दिसतंय, हेच मी फॉलो केलं तर, जो की काइंड ऑफ सुरू झाला. आता मला माहिती नाही अपवर्ड कंटिन्यू होईल की नाही, पण एसएमए काय दाखवतोय, थोडासा माइल डाऊनवर्ड दाखवतोय, टू रेंज वन दाखवतो. हा एक डायव्हर्जन्स आपल्याला मिळतो ईएमएच्या मदतीने. असं का होतंय? त्याचं रिझन आहे की ईएमए काय म्हणतंय की 100 दिवसापूर्वीचं मी महत्व घेत नाहीये जास्त, आत्ताचं महत्व जास्त आहे. मला आत्ताच्या थोड्या दिवसात काय झालंय की जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मार्केट त्या वरती गेलं, त्यामुळे मी दाखवतो की मार्केट वरती गेलं. पण एसएमए काय म्हणतंय की नाही, सगळ्या दिवशींचं महत्व सेम आहे. सो मार्केट आत्तासाठी मी म्हणेन रेंज बाउंड एसएमए नुसार. आता आपल्याला वाईट एंट्रीज ईएमए मध्ये जास्त नाही, ठीक आहे. पण एसएमए मध्ये कायम लेट एंट्रीज नाही. आता एंट्री म्हणजे काय, आपण हे परत 25 दिवसांच्या अराउंड केले, ठीक आहे. दोन. आता एसएमए नुसार बाय करायची की सेल करायची एंट्री होती साधारण इथे दिसते. फॉर एक्झाम्पल देतो, तुम्ही ही एक्झॅक्ट एंट्री नसून आहे. काय एंट्री होती, कारण मार्केट त्यांच्या ऍव्हरेज नुसार मार्केट खाली जायला लागलेलं, सो ते खाली जाणं कंटिन्यू. आता हे कधी मिळाले आपल्याला ही एंट्री, तारीख काय त्या दिवशीची. सी इथे आपण म्हणतो लेट से 17 ऑक्टोबरला. सेम डेच्या रेंजचा लेन्थचा आपण ईएमए बघितला, ठीक आहे. आपल्याला ईएमए ची एंट्री कुठे मिळाली, इथेच मिळाली, दिसतं. 9 ऑक्टोबरला कम्पेअर्ड टू 17 ऑक्टोबर. आता 9 ऑक्टोबरला मला ती एंट्री मिळणं पॉसिबल होतं का एसएमए मध्ये? हा, मार्केट थोडंसं खाली गेलं पण लगेच वरती पण गेलं, मी एंट्री स्किप केली असते. इथे कंटिन्यू खाली जाताना दिसते. रिझन काय, कारण हे येईन, राईट, हे आत्ताच्या प्राइस मोमेंटला जास्त महत्व देतं. सो मला एंट्री थोडीशी लवकर मिळते. इथे पण तुम्हाला ऑब्झर्व होईल की वरती गेले मार्केट, ईएमए जास्त वरती गेले, जास्त व्हॅल्यू मिळाली. पण ऍट द सेम टाइम फालतू एंट्रीज पण जास्त म्हणतात ईएमए मध्ये. फालतू एंट्रीज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इथे मार्केट खाली जाताना ईएमए दाखवलं, दिसते. इथे ईएमए ने मार्केट खाली जाताना दाखवलं थोडे दिवस, पण मार्केट त्याच्यानंतर लगेच वरती गेलं. तो ट्रॅप एसएमए मध्ये आला नाही. एसएमए काय सांगतो, मार्केट रेंज बाउंड आहे आणि मग परत त्यांनी वरती व्हायला सुरुवात. सो काही बेनिफिट्स आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, राईट. बेनिफिट्स काय आहेत एसएमएचे, एसएमए ला फालतू एंट्रीज कमी मिळतात, ईएमए ला जास्त मिळतात. पण एसएमए मध्ये एंट्री थोडी लेट मिळते, ईएमए मध्ये एंट्री लवकर मिळते. माहिती कायम सगळ्या गोष्टींना व्हॅलिड असणार आहे. जेव्हा जेव्हा एंट्री तुम्हाला लवकर मिळणार आहे, तेव्हा तेव्हा त्याची क्वालिटी कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली स्पीकिंग. आता मी वापरतो का, नाही, मी एसएमए पण नाही वापरत, ईएमए पण नाही वापरत. ईएमए क्रॉस म्हणून एक गोष्ट वापरतो डे ट्रेडिंगसाठी. का, कारण माझ्यानुसार मार्केट इफिशियंट असतात, ऍटलिस्ट इंडायसेस नसतात एफिशियंट, पण जे स्टॉक्स असतात किंवा जे करन्सी मार्केट असतात ती इफिशियंट असतात. इफिशियंट, आता वन सेकंड मी सांगतो इफिशियंट म्हणजे काय, की आजची जी प्राइस आहे ती सगळा डाटा आपल्याला देते. पण कधी आजची प्राइस, राईट, दिवसभराची प्राइस, दिवसभरात काय होतं हा डाटा आपल्याला नाही मिळत. त्याच्यासाठी हिस्टोरिकल डाटा इम्पॉर्टंट असतो. सो ह्याच्यावरनं तुम्ही ट्रेडिंग सुरू नाही करू शकत, कारण आपण समजा ईएमए ची इथे एंट्री मिळाली तर लगेच बाय नाही करायचं. अजून 100 गोष्टी बघायला लागतात. त्या गोष्टी काय ते आपण नंतर बघू, हळूहळू बघू. आजसाठी इतकंच. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.